नमस्कार, मी संतोष दुर्गे. पुणे आरटीओवरनं निघालोय. पायी यात्रा आहे आमची. आम्ही मंत्रालयाला जाणार आहे. आमचे जे रेट आहेत हक्काचे, ओलागीरवाले जे शासनाने रेट दिलेत ते रेट देत नाहीयेत. ते रेट आम्हाला ऍपवरती दिसावं म्हणून आम्ही चालत पायी यात्रा काढून मंत्री साहेबांना भेटणार आहे. प्रताप सर नायकाला आणि शिंदे साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की आमच्यामध्ये आणि कस्टमर मध्ये वादविवाद होते ते, तर त्या कंपन्यांकडून आम्हाला जे शासनाचे रेट आहेत ते आणून द्या आणि त्या कंपन्यांकडनं लिखित मध्ये घ्या की ते रेट परत कमी नाही झाले पाहिजे. ते आता ते काय करतील, आता 2 दिवस त्यांना दबाव टाकला म्हणून ते वाढवून देतील, नंतर ते 4 दिवस झाले की कमी करतात. तर तसं न करता आम्हाला त्या कंपनीकडनं लिखित पाहिजे की हा रेट राहणार आहे. एवढं तीव्र आंदोलन करू आम्ही. आता तर आम्ही 5 जण आलेलो पायी यात्रा. तसे गायपोर बोलले सुद्धा की जर आताच फक्त 5च जण आले, इथून पुढे जास्त लोक येतील. ड्रायव्हर लोकांची तळगाड चालू आहे सगळ्यांची. हे प्रताप सर नायकांनी समजून घ्यावं याची मी विनंती करतो प्रताप सर नायकांना. की आमचे पोरांच्या तोंडातले घास सुद्धा आमचे EMI सुद्धा जात नाहीयेत. पोरांना आमचे शिक्षण शिकवायचं तर आमच्याकडे पैसे नसतात. पुणे, मी वैभव दिलीप बेगडे, एक सामान्य ड्रायव्हर आहे. पुणे RTO ते मुंबई मंत्रालय, पुणे RTO से मैं मुंबई मंत्रालय की तरफ निकल रहा हूँ. मेरी प्रमुख एक पहली मांग है कि जो गवर्नमेंट ने हमारे को जो रेट दिए हुए हैं वो हमारे को एप्लीकेशन पे चाहिए, और वो हमेशा के लिए एप्लीकेशन पे चाहिए, 1-2 दिन के लिए नहीं चाहिए. ये मेरी प्रमुख पहली मांग है. दूसरी मेरी मांग ये ऐसी है कि जो बाइक टैक्सी जो है अनलीगली जो चल रही है महाराष्ट्र में, उसके लिए वो बंद होनी चाहिए पूरी तरह से. ये मेरी दूसरी मांग है. और जो हमारे बच्चों के पेट में जो निवाला जाना चाहिए 2 वक्त का, वो अच्छे से जाना चाहिए. ये मेरी तीसरी मांग है.